जालना शहर महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाच्या समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडी आज 17 मार्च 2026 रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आले होते। अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी रमेश पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रक्रियेत पालिकेच्या सर्व 6 प्रमुख समित्यांचे अधिकारी बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदींनुसार सकाळी 11 वाजल्यापासून महापालिकेच्या नवीन सभागृहात ही प्रक्रिया पार पडली। निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची यादी महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर यांची निवड करण्यात आली आहे। इतर समित्यांची रचना अशी: महिला व बाल कल्याण सभापती संध्या संजय देठे, महिला व बाल कल्याण उपसभापती पद्मा अजित मांधणी, स्वच्छता व आरोग्य सभापती कपिल श्रावण भुरेवाल, स्वच्छता व आरोग्य उपसभापती अनामिका विजय पांगारकर, पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती पूनम राजेश स्वामी, पाणी पुरवठा व जलनिस्सारण उपसभापती ॲडव्होकेट भगवान मारुती चांदोडे, शिक्षण व विद्युत सभापती भाग्यश्री सुजित कुमार जोगस, शिक्षण व विद्युत उपसभापती वर्षा वैजनाथ राऊत, बांधकाम सभापती माया मनोज कुमार जोशी, बांधकाम उपसभापती ऐश्वर्या अशोक अडेकर, नगर सचिव तथा सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांच्या देखरेखीखाली या निवडीचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आला। 12 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र वितरित करण्यात आली होती, तर आज 17 मार्च रोजी प्रत्यक्ष सभा घेऊन छाननी व निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली। शहराच्या विकास कामांना गती देणे, पाणी पुरवठा सुरळीत करणे आणि स्वच्छता मोहिमेला प्राधान्य देणे हे आपलं उद्दिष्ट असल्याचं नवनियुक्त सभापतींनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे। चंचल वार्ता न्यूज जालना, संपादक शिवलाल लोखंडे।